चला नमस्कार, शिव ट्रॅकर्समध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. आज आपण दापोलीमध्ये आलेलो आहोत. दापोलीमधलं हे गाव कोणतं? काळकाई खोड. आणि आपल्याला नवीनच ओळख झालेली आपले मित्र विशाल भाऊ. तर हे शंकासूरची जी पद्धत आहे काय असते, तू म्हणतो की भात आल्यानंतर किंवा लावणीनंतर पहिला येणारा सण म्हणजे गणपती. ओके. आणि कापणी झाल्यानंतर पहिला सण येणारा म्हणजे होळी. बरोबर. म्हणजे मनोरंजनासाठी कोकणामध्ये हे दोन सण हे जास्त साजरे केले जातात. याच्यामध्ये समजा शंकासूर समजा किंवा नमन आहे, काटखेळे, तमाशा झालं, हे असे कोकणातील विविध असे खेळ आहेत. आणि प्रत्येक भागामध्ये किंवा चिपळूण झालं किंवा गोवाघर झालं, असे प्रत्येक भाग जर म्हणजे क्रॉस करत गेलं तर त्याचे प्रकार बदलतात, पद्धत बदलते, परंपरा बदलते, संस्कृती पण बदलते. तर आज आपण या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी आता शंकासूरचा खेळ या ठिकाणी केला जाणार आहे. त्याची तयारी चालू आहे. हा एक मित्र आहे, हा शंकासूर होणार आहे. आणि हा आपला मित्र आहे, हा त्यांचा कॅशियर आहे. कॅशियर. तर बघूया हा शंकासूरचा खेळ आज आपल्याला प्रत्यक्ष आणि यावेळेस जास्त वेळ आपल्याला पाहता येणार आहे. तर थोड्याच वेळाने हा ड्रेसिंग करायला चालू करतोय. तर मित्र चालू कर ड्रेस घालायला. चला, थोड्या वेळाने हा खेळ आपल्याला या ठिकाणी भरपूर वेळ हा पाहता येणार आहे. तर हा व्हिडिओ पाहत राहा तुम्ही सर्वांनी. तर तुम्ही सर्व ह्या वाडीतील मित्र सगळे असे गोळा होतात, बरोबर. आणि आता एक साडी घातलेली, तो काय प्रकार आहे? त्याला गोमू बोलतो. गोमू. तो शंका बरोबर त्याच्याबरोबर असतो. शंकासूर हा सगळ्यांना घाबरवत असतो. बरोबर. सगळ्या लहान मुलांची पाकड काढणे आणि मग त्या लहान मुलं भेटली की त्यांना आंघोळ घालायची. जसं लहान मुलाला लहान बाकू घालतात ना, तसं ते लहान मुलाला आंघोळ घालायची, असं डोक्याला पाणी वाचायचं. पण ते त्याला हे काय करतो, तो शंकासूर काय करतो, ओके ओके. एक मायमिंग मजेशीर, म्हणजे थोडंसं चेष्टा मस्करी करण्याचा प्रकार आहे. आता युट्यूब वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, टीव्ही वगैरे आलेल्या आहेत. बरोबर. पूर्वी ह्या गोष्टी नव्हत्या. आता लोकांना मनोरंजन म्हणजे करण्यासाठी शंकासूर हा प्रकार असा आहे. बरोबर. नाही, पहिल्यांदा कसं होतं की शंकासूर हे सगळं होतं, पण परंपरा होती, पण लोकांपर्यंत पोहोचलं नव्हतं. बरोबर. त्याच्यामुळे आता ही मीडिया साधन आल्यामुळे आता हे लोकांपर्यंत पोहोचतंय. आणि त्याच्यामुळे आता लोक पर्यटन म्हणून ह्या शिमल्याकडे बघितलं जातं. त्याच्यामुळे मुंबईतून लोक सुद्धा या सणासाठी आमच्याकडे आलेले. हो हो. आणि मी स्वतः मुंबईवरून 8 दिवस आले. आणि मी खास त्याच्यासाठी जुन्नरहून 300 किलोमीटरचा प्रवास करत आलेलो आहे. तर मी बरोच मित्रांना हे केलं तर किंवा चला, पण शेवटी म्हटलं आपल्याला जायचं आहे, काही का होईना. पण हा टायर गाडीचा खराब आहे, तरी पण मी आलो. चालेल नक्कीच. तयारी चालू झालेली. आता बघूया कसा दिसतोय हा. आणि शंकासूर नेहमी खोडकर असतो नाही का, माणूस बरोबर शोधला काटकोळा. शंकासूर हा फक्त जे खोड्या काढतात त्यांच्याच मागे लागतो. बरोबर. आणि त्याला प्रसाद देतो. आणि तो पण चपळ लागतो. शंकासूर चपळ लागतो. अरे वा. ते आता गोमू चेहरा दाखवणार नाहीये, आपल्याला पहिल्यांदा सांगितलंय. चेहरा दाखवायचा नाही. चेहरा दाखवायचा का नाही? ओके. कोकणातल्या बऱ्याच खेळांमध्ये मला वाटतं बऱ्याच खेळांमध्ये स्त्री पात्र नसतं. स्त्री पात्र हे एक मुलगा सादर करत असतं, बरोबर. आता आपण एक तमाशा पण बघितला, त्याच्यामध्ये पण स्त्री पात्र एका मुलाने केलेलं आहे. नमन सुद्धा असतं, त्याच्यामध्ये सुद्धा बरेचदा तेच मुलंच करतात बऱ्यापैकी. म्हणजे आमच्या भागात गणगवळण वगैरे असलं का ते स्त्री बरोबर साडी घालून वगैरे त्या लावण्या सादर करतात. तसं तुमच्याकडे मुलं करतात. काय याच्या पाठीमागे काय कारण असेल? त्याचं रिझन आम्हाला तरी तुम्हाला माहिती नाही, म्हणजे वयस्कर लोक सांगू शकतील एखादं, बरोबर. पण जी परंपरा आहे तुम्ही कोकणातील लोकांनी टिकवून धरलेली. आता जवळजवळ बऱ्याच भागात गेलं तर ही परंपरा संपत चाललेल्या आहेत, बरोबर ना. त्याचं जरा आहे ना हे काम ते निघाले जर त्याला टाका मारलं
ठिकाणी शंखसूर लपलेला आहे आणि आता कोणाला तरी घाबरायचा प्रयत्न करणार आहे. कोकणात ह्या अशाच प्रकारचे खेळ खेळले जातात. फटके फटके फोन पे करून घे ना विशाल. किती पाठवले? 100 रुपये पाठवलेले आहेत. दाखव. 100 रुपये डन झाले की दाखव. ओके 100 रुपये आलेले आहेत. अजून 100 टाक फोटो घे. पकड.
बस 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 तिला घे 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 तिला